आज मला मोठा प्रश्न पडला होता, तो म्हणजे काय, ते मुलीला टिफिनला काय द्यायचं. म्हणून मी आज रेडी केला आहे तिच्या आवडीचा असा आलू पराठा. खूप इझी रेसिपी आणि तितकीच टेस्टी देखील आहे. सगळ्यांना आवडते, तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल. नक्की ट्राय करा. गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे ओवा, कसुरी मेथी, मीठ, थोडंसं तेल आणि गरजेपुरतं पाणी आणि मऊसूत डोह बनवून झाकून ठेवायचं आहे. एकीकडे उकडला आहे बटाटा छान खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे लम्स राहणार नाही. त्यानंतरला घ्यायचं तडका पॅनमध्ये टाकून द्या तेल, त्यानंतर टाकूया कढीपत्ता, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, हळद, त्यानंतर टाका जिरेपूड, धनेपूड, चाट मसाला, हिंग आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि हा तडका आपल्या बटाट्यावर टाकून वरून थोडीशी कोथिंबीर पेरून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर घेऊया एक चपातीचा गोळा, त्याच्यावर टाकूया आपली स्टफिंग आणि छान प्रकारे बंद करून घेऊया अशा प्रकारे. त्यानंतरला हलक्या हाताने अशी लाटून घ्यायचा आहे आपला पराठा, जेणेकरून त्याचं मिश्रण बाहेर येणार नाही. लाटून झाल्यानंतर गॅसवर ठेवायचा आहे तवा छान गरम झाल्यावर त्याच्यावर टाकायचं थोडंसं तेल आणि आपल्या पराठ्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवर खरपूस असा तेल किंवा घी लावून आपला पराठा भाजून घ्यायचा आहे. आणि इथे रेडी आहे आपला टेस्टी असा आलू पराठा. तुम्ही चहासोबत घ्या किंवा कशासोबतही खा, तुम्हाला खूप आवडेल. नक्की